बरं, हे जे छोटे आका आहेत यांना 2/2/2022 ईडीची नोटीस आलेली आहे. ईडीच्या नोटिसीची तारीख सुद्धा मी काढून आणली. एन्फोर्समेंट डायरेक्टरी दिल्लीची नोटीस आली. ती का नोटीस आली? आणि आकाने माल बी काय कमी नाही जमावला. शिमरी पारगाव तालुका माजलगाव सुदाम बापूराव नरवडे या व्यक्तीच्या नावावर 50 एकर जमीन. बरं का? ते दत्ता इकडे मौजे सेंद्री तालुका बार्शी ज्योती मंगल जाधव यांच्या नावावर जवळपास 50 एकर जमीन आहे. तिथं सेंद्री बार्शी तालुक्यामध्ये शिमरी पारगाव मनीषा सुदाम नरोडे परत 10-12 एकर जमीन आहे. शिमरी पारगाव तालुका माजलगाव योगेश सुदाम काकडे हे यांचे वॉचमन का काहीतरी आहे. यांच्या नावावर 15 ते 20 एकर जमीन आहे. ज्योती मंगल जाधव दिघोळला 10 का 15 एकर जमीन आहे. तर 7 दुने 14 15 एकर जमीन. खातेदार ज्योती मंगल जाधव दिघोळ तालुका जामखेड. अशा पद्धतीच्या. दुसरा असले सुशील पाटील बिल्डर आहे आणि वैशाली हॉटेल आहे ना पुण्याला गेल्यावर आपलं FC रोड म्हणतो ना, जंगली महाराज रोडच्या नंतरचा FC रोडला वैशाली हॉटेल आहे. वैशाली हॉटेलच्या पलीकड सुशील पाटील बिल्डर आणि छाजेड त्याच्यात पार्टनरशिप आहे. तिथं एक शॉप असं काढताय. 7 शॉप आकानी बुक केले. 7. एका शॉपची किंमत आहे 5 कोटी रुपये. एका शॉपची किंमत आहे 5 कोटी रुपये. आणि त्या शॉपचे नंबर सुद्धा मी आणले. 601, 602, 603, 604, 605, 606, 607 आणि 608 आहे विष्णू चाटे ची बहीण सोनवणे यांच्या नावावर. विष्णू चाटे यांचे मावस भाऊ या खटल्यातले संतोष देशमुखला मारणाऱ्या मधल्या आरोपीमधला एक आरोपी कोण? विष्णू चाटे. आणि आकांचं दुसरी पत्नी ह्या ज्या जाधव आहेत ना त्या त्यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत. त्यांच्या नावावर 3 शॉप आहे आणि वाल्मिक आका यांच्या नावावर 4. म्हणजे 5 कोटीला म्हणल्यावर एक किती झालं? 7-5 35 कोटी. आणि विष्णू चाट्याचा एक 40 कोटी. 40 कोटीचे त्यांचे फ्लॅट. एक शॉपची किंमत 5 कोटी रुपये. आणि याच्यानंतर आकानी त्या बिल्डरला रात्री जाऊन त्या बिल्डरची माहिती पण घेऊन आलो. म्हणलं हे बिल्डर और क्या क्या दिया है हमारे आका को? उन्होंने जरा ठहरो बताते. हमको चाय तो पिलाओ. तो बोले पिलाते. मतलब हम शाम को चाय पीते तो चाय पिलाओ, दुसरा काही मत पिलाओ. त्यांना विचारलं तेव्हा तो म्हणला टोटल टेरेस मागितलं होतं आकानी. वरच संध्याकाळी चालणारं हॉटेल टेरेस 35 कोटी रुपये. तरी आमचा आका म्हणला होता 35 देतो, देऊन टाक. पण तो छाजेड आणि पाटील म्हणले आम्हाला नाही द्यायचं. म्हणून वाचलं. आकाच्या तावडीतून वाचलं. एमिनोरा पार्क, अँड्रोना टावर, मगरपट्टा हडपसर इथं एक फ्लॅटची किंमत आहे 15 करोड रुपये. 15 कोटी. आणि 15 कोटी रुपयाचे त्यांनी टोटल फ्लॉवरच घेतला. म्हणजे फ्लॉवर एकच फ्लोअर घेतला अख्खा. आणि तो फ्लोअर कोणाच्या नावावर आहे? वाल्मिक अण्णाच्या ड्रायव्हरच्या नावावर आहे. ड्रायव्हर. आणि ड्रायव्हर कडून भाड्याने राहायचे अग्रीमेंट सुद्धा करून घेतले. आणि त्याची किंमत होती 75 कोटी रुपये. म्हणजे ह्या 2 चौकशातच वाल्मिकांना 100 कोटीच्या पुढे गेले. म्हणजे
ईडीच्या दरबारात गेले. ईडीच्या दरबारात 100 कोटीच्या पुढे गेलं की लगेच माणूस जात, अशी एकंदरीत माहिती ही माझ्याकडे आलेली. सुदर्शन घुले आणि ही मंडळी नको म्हणतात. हा, हे गोरख दळवी आणि लप्पा दळवी मावळ प्रांतामध्ये, जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्या प्रांतामध्ये आपले माणसं ठेवले होते, मावळ प्रांतामध्ये या आकांनी गोरख दळवी आणि लप्पा दळवी हे बापलेख ठेवलेले. कुठं काही ऐकायला सापडलं की येऊन त्याच म्हणते, शिल्लक ठेवायचं नाही. म्हणजे एखाद्या वेळेस अंबानींना सुद्धा मागे टाकतात का काय, अशी कधी कधी माझ्या मनात. कृष्णा शेंडगे, हरिभाऊ इंगळे, सुदर्शन घुले, सोमा घुले, चंद्रकांत ज्ञानेश्वर घुले, ट्रॅक्टर चोरी करणारी टोळी, ट्रॅक्टर चोरी करणारी, याला संपूर्ण साथ. ट्रैक्टर चोरी करो, चंदन चोरी करो, किसको भी बदड़ो, किसको भी मारो, आका तुम्हारे साथ. आका तुम्हारे साथ है म्हणल्यावर कशाला घाबरते नाही. आणि हा उद्योग करून ठेवला त्यांनी. असं इतकं चुकीच्या पद्धतीनं कधीच कोणाला मारलेलं नाही. आणि हे कशामुळे होत आहे तर हे परळीकर जे आका आणि त्यांचे आका आहेत, यांचे वेगवेगळे उद्योग आहेत. त्याच्यामध्ये बाकीच्या काही गोष्टी सांगितल्या, परंतु त्या व्यतिरिक्त गोष्टी सांगतो. परळीतील इराणी समाजाचे काही लोक आहेत, हे या दोघांच्या जीवावर गांजा, चरस, देशी विदेशी रिव्हॉल्वर विक्री करतात. आणि या इराणी लोकांकडून हिस्सा घेण्यासाठी स्पेशल पोलिसांची नियुक्ती आका करीत होते. म्हणजे जे कशाचं पिस्तूल विकायचे त्याच्यातलं कमिशन सुद्धा आकाकडे पोहोचलं पाहिजे, अशा प्रकारची एक सिस्टीम होती. थर्मल मधील भंगार रोजच्या रोज चोरीला जातं. ते चोरीचे भंगार आणि त्यात पोलिसांचा वाटा, आणि पोलिसांच्या वाट्याच्या नंतर आकाचा वाटा. म्हणजे गमती बघा बरं काही कशा कशामध्ये हे होत आहे. एसटी महामंडळातील अनेक लोक एसटीतलं सुद्धा काही बाई चोरतील, त्याच्यावरती लक्ष ठेवायला पोलीस, आणि त्या पोलिसांनी आकाला जाऊन भेटायचं, असा एक प्रघात त्या परळीमध्ये त्या ठिकाणी. परळी शहरामधले पोलीस आका आणि वरिष्ठ आका यांच्या इशाऱ्यावर सगळं काही गोळा करायचं काम करतात सगळीकडेच. याच्यामध्ये जुने नवीन थर्मल पॉवर स्टेशन असो, सिमेंट फॅक्टरी असो, दुसरे मोठे आका बाहेर आहे. तर बाहेर असलेल्या आकांनी ह्या प्रश्नांची उत्तरं द्यावेत असं माझं मत आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी पोलीस दलामधले कर्मचारी जर आका आणि त्याचा आका याच ऐकून काम करत असतील तर मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे, मुख्यमंत्री महोदय, टीव्ही चॅनल वरील सोनी चॅनल मधले सीआयडी पोलीस, सावधान इंडियाच्या मालिकेतले कलाकार, मला वाटतं यांचीच नियुक्ती परळीला करावी. ओरिजिनल पोलिसांची नियुक्ती आई शपथ करू नये. आमच्याकडे फार माहिती. डेला रिसॉर्ट परळीच्या लोकप्रतिनिधींनी 3दा केलाय, तरी सुद्धा तो मात्र जेलमध्ये 5 वर्ष, आणि आमचा लोकप्रतिनिधी मोकळा सुटतो. मला त्याच्यावरती बोलायचं नाही, परंतु हे आका इतने करोड लेके तू जाएगा कहा. मी मुकेश से गाणं ऐकलं होतं, जीना यहाँ मरना यहाँ, इसके सिवा जाना. कल खेल में हम हो न हो, गर्दिश में तारे रहेंगे सदा. असं काहीतरी गाणं. लड़कपन खेल में खोया,
जवानी नींद भर सोया. शहीद का माल कमून काय करायचे. खुदा के पास तो ऐसा जाने का है 3.5 फूट में. 3.5 फुटाच्या पेक्षा लय पैशावाला आहे म्हणून 50 फुटाचं मड रचलेलं बघितलंय का कोणी. नाही ना. अरे 5,000 कोटीची प्रॉपर्टी असणाऱ्याला सुद्धा 3.5 फुटातच जावं लागतंय. आणि आमचं गरीब रोज हातावर पोट आहे त्याला सुद्धा 3.5 फुटातच घाल. आका तुला एवढं कमवायची गरज काय होती रे.